7 वाजतायत। या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आकांक्षा जावडेकर। बुलेटिनची सुरुवात करूयात। या तासाच्या हेडलाईन्स पाहू। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोर कारमध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू तर 20हून अधिक जखमी, एक संशयित ताब्यात, एनआयए कडून तपास सुरू। दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। फरीदाबादमधील कारवाईनंतर दिल्लीत स्फोट घडवल्याची तपास यंत्रणांना शंका, फरीदाबादमधून अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू। दिल्ली स्फोटानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये, पंतप्रधान मोदींची गृहमंत्री अमित शहांसोबत चर्चा। शहांनी घटनास्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली। गृह मंत्रालय उच्चस्तरीय बैठकही होणार। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात 2 संशयितांची नावं समोर। स्फोटासाठी वापरलेली कार तारिकच्या नावानं तर मोहम्मद उमरनं कार चालवत नेऊन आत्मघाती हल्ला केल्याचा संशय। दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट। सीएसएमटी स्थानकासह राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ, नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची उद्यापासून अंतिम सुनावणी। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा, निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची मोर्चे बांधणी। वर्षा बंगल्यावर आज जिल्हानिहाय निवडणूक प्रभाऱ्यांची बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मार्गदर्शन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचीही आज मुंबईत बैठक। हर्षवर्धन सपकाळ, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अनिल देसाई उपस्थित राहणार। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी अंजली दमानिया आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेणार। जमीन प्रकरणातील पुरावे दमानिया बावनकुळेंकडे सादर करणार। बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्याचं आज मतदान। 11 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 14 नोव्हेंबरला मतमोजणी। जहाल नक्षलवादी वर्गेश उईकांचं गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण। वर्गेशवर होतं 3.5 लाखांचं बक्षीस। जाळपोळ तसंच हत्येच्या गुन्ह्यात वर्गेशचा सहभाग।